नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सवाला मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली असून गणेश उत्सव सुरुवात झाली की 3 दिवसांनी गौराई येतात। आज अहमदनगर शहरामध्ये सनईच्या सुरांमध्ये वाजत गाजत गौराईचं मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले। अहमदनगर शहरातील शांताराम राऊत यांच्या घरी गौराईची स्थापना करण्यात आली। राऊत कुटुंबियांच्या घरी गेली 100 वर्षापासूनची परंपरा असून यावर्षी ही परंपरा 101 वर्षाची आहे। आज राऊत कुटुंबियांच्या वतीने वाजत गाजत गौराईची स्थापना करण्यात आली। प्रथम माझ्या राऊत कुटुंबाच्या वतीने तसंच गणपती बाप्पा मोरया आणि गौरीच्या सणाच्या सर्व परिवारांना मी माझ्या राऊत कुटुंबाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर गौरी सण हा आमचा खूप आनंदाचा सण आहे। विशेष म्हणजे ह्या गौरीला आमच्याकडे 100 वर्ष झाली, म्हणजे आता 101 वर्ष चालू आहे। त्याच्यामुळे ह्या खरं तर आमचा खूप आनंदाचा दिवस आहे। राऊत कुटुंबामध्ये म्हणजे आमच्या आजोबा असतात, ही 6वी पिढी ह्या गौरीचा आम्ही सण साजरा करतो। तसं तर आम्हाला दिवाळी सणाचं इतकं महत्त्व वाटत नाही, परंतु गौरीचा सण आला म्हणजे आम्हाला दिवाळी झाल्यासारखं वाटतं। म्हणजे ह्या गौरीच्या आशीर्वादाने खरं तर आमचं खूप चांगलं झालं आत्तापर्यंत, आणि याच्या पुढे बी आमचं चांगलंच होईल। की आज आमच्या कुटुंबात माहेरवासनी आली, त्याच्यामुळे आज आम्हाला तिचा खूप आनंद वाटतो। असंच आम्ही महालक्ष्मीच्या जेवढं करतोय तेवढं अतिशय कुटुंब अख्खं मनापासून घरात करतं। माझ्या दोन्ही सुना देखील सुद्धा आमच्या परंपरा चालवतात, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मी मनापासून शुभेच्छा त्यांनाही देतो। आणि तुम्ही सर्वच जण या ठिकाणी आलात, देखील तुम्हाला आमच्या आत्या सुद्धा म्हणजे तिने तर पाहिलेलंच आहे हा किती वर्षाचा आपला काळ गेला आहे। त्याच्यामुळे गौरी सण हा आमचा कायम अतिशय मनापासून आनंदाचा सण आहे। हा लक्ष्मीचा दुसरा दिवस। विशेष म्हणजे उद्या आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हाताने उद्या दुपारी 12:30 वाजता आमच्या राऊत कुटुंबियाच्या इथं महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावा ही विनंती। सर्वप्रथम गौरी गणेशाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं 3 दिवस करताना खूप आनंद होतो। आणि माझ्या घरी आमच्या माहेरी आमच्या आत्यांच्या घरी महालक्ष्मी बसायच्या, तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो तर मला असं वाटायचं माझ्या घरी महालक्ष्मी असल्या पाहिजे, आणि देवीने ही माझी इच्छा पूर्ण केलेली आहे। धन्यवाद।